नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करिअर क्लासेस या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत काही जीकेचे प्रश्न उत्तर. तर चला पाहूयात. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नंदुरबार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न दुसरा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 नोव्हेंबर 1956 साली मुंबई राज्याची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न तिसरा, लोह खनिजाचे सर्वात जास्त उत्पादन देणारी खाण कोणती? लोह खनिजाचे सर्वात जास्त उत्पादन देणारी खाण कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बोक्रो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हरियाल. हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर हे महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न पाचवा, मिठगारांचा जिल्हा असे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रायगड. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न सहावा, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 1, पुणे प्रशासकीय विभाग. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न सातवा, मकरंद हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शिखर मकरंदगड हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सातारा जिल्ह्यामध्ये मकरंदगड हे शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न आठवा, कृष्णा या नदीची खालीलपैकी कोणती उपनदी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भीमा. कृष्णा या नदीची उपनदी भीमा ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न नववा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फोंडा घाट हा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 10वा, श्री गणपती हे अष्टविनायकापैकी गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रांजणगाव, पुणे. पुण्यामध्ये 3 अष्टविनायक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 11वा, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? काल घेतलेल्या व्हिडिओमध्ये आहे सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सांगली. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 12वा, नॅशनल हायवे क्रमांक 50 हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुणे ते नाशिक. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 14वा, महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत? महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 15वा, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 16वा, गणपतीपुळे हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 17वा, धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पांझरा नदीच्या काठावर वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 18वा, विल्सन हा बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रवरा नदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 19वा, कृष्णा व कोयना यांचा प्रतिसंगम सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कराड या ठिकाणी होतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 20वा, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या कोणत्या नदीस चंद्रभागा म्हणून ओळखले जाते? चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या कोणत्या नदीस चंद्रभागा म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भीमा नदीस चंद्रासारखा आकार करणाऱ्या नदीस चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 21वा, सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते?
तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमावस्या. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 3. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जळगाव. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 23. महाराष्ट्रात कोणत्या पिकावर इक्रिसेट हे तंत्र अवलंबिले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भुईमूग. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 34. भारतात सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करून मिळवतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कापूस. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 25. थायलंडची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बँकॉक. थायलंडची राजधानी ही बँकॉक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 27. भारताचा पहिला भारतमंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? भारताचा पहिला भारतमंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड स्टॅनले यांना भारताचा पहिला भारतमंत्री होण्याचा मान मिळाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 28. मद्रासमध्ये होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या नेतृत्वाखाली सुरू झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. ॲनी बेझंट कोणी सुरू केली? तर कोणी सुरू केली? बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. आणि कोणाच्या नेतृत्वाखाली केली? तर डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली केली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 29. राष्ट्रीय वंदे मातरम कशामधून घेतले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ यामधून घेतलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 31. खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 32. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संसद. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 33. राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 14 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 34. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षे करण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 42वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 35. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1961 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 36. भारतीय राज्यघटनेत कलम 51 अ मध्ये दिलेल्या मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? मूलभूत कर्तव्यांची संख्या ऑप्शन क्रमांक उत्तर आहे 2 11 एवढी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 38. शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 39. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 40. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती चौरस किमी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 374 चौरस किमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 41. बिहारचे दुःखाश्रू खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोशी नदीला म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 42. सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 43वा. अनंतगिरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणार्क येथील सूर्यमंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 45वा. दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 46वा. घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 47वा. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विजयंता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 48वा. देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केरळ. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 49वा. श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 झेलम.